प्रत्येक स्त्रीच्या मनात स्वतःची अशी काही स्वप्न असतात, काही आवडीनिवडी असतात. पण गृहिणी झाल्यानंतर आपली स्वप्न कुठेतरी मागे पडतात. घर, संसार, मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी जगणं आपण विसरून जातो. वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर जरी सगळ्या गोष्टी मिळालेल्या असल्या आयुष्यात, तरीसुद्धा कुठेतरी एक रिकामं जाणवतं. नक्की काय हरवलंय हे समजत नाही. नंतर लक्षात येतं की अरे, आपली काही स्वप्न होती ती कुठेतरी मागेच पडून गेली, आपण सुद्धा ती विसरलेलो असतात. पण कधीतरी कोणाला तरी असं छानसं एन्जॉय करताना बघितलं किंवा स्वतःची स्वप्न जगताना बघितलं की आपल्याला आठवतं, हेच तर आपण विसरलोय. काय माहिती आहे का, मन मोकळं जगणं. परवा ही जी मी रील बनवली, तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी ती बघितली असेल. काही जणींनी खूप छान कमेंट केल्या की तुम्हाला असं खुश आनंदी बघून खूप छान वाटतंय, आम्हाला सुद्धा आनंदी राहावंसं वाटतंय. आणि यातच सगळं आलं मैत्रिणींनो. दुसऱ्यांना आनंदी बघून जेव्हा आपल्याला आनंद होतो ना, हे चांगल्या मनस्थितीचं लक्षण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करताना मी इतकी आनंदी झाले होते, खुश झाले होते आणि मला जाणवलं की मी माझी स्वप्न, माझी आवड पुन्हा जगते आहे. आणि हे सगळं मी करू शकते आहे ते म्हणजे मी आता जे कॉन्टेंट क्रिएटर झाली आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामुळे. आणि म्हणूनच माझ्या मनात हा विचार आला की अशा असंख्य गृहिणी आहेत की ज्यांची काही स्वप्न आहेत, पण ती कशी पूर्ण करायची ती कळत नाही, किंवा स्वतःची अशी स्वप्न असतात आणि ती काय आहेत हे सुद्धा कधीकधी स्वतःला कळत नाही. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा गृहिणी असाल आणि तुमच्या मनात काही स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्यासाठी एक छोटंसं पाऊल नक्की उचला. आज मला जाणवतंय की मी फक्त कॉन्टेंट तयार केला नाही, तर या प्रवासात मी स्वतःलाच पुन्हा शोधलंय. आणि एक गृहिणी, ती कॉन्टेंट क्रिएटर, हा जो माझा सुंदर प्रवास आहे ना, त्याने मला इतका आनंद दिला आहे की जो पैशांमध्ये मोजता येणार नाही. चला, आज मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन तर नक्कीच मिळणार आहे. पण हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच फ्रेश, एनर्जेटिक, उत्साही फील कराल. चला, मघापासून ज्या मी तुम्हाला प्रवासाच्या क्लिप दाखवल्या त्याच्याबरोबरच माझी गृहिणी ते कॉन्टेंट क्रिएटर हा जो प्रवास आहे तो सुद्धा शेअर करते. तर आज आहे रविवार आणि खूप सकाळी मी लवकर तयार झालेली, कारण आम्ही गावी जाणार होतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की नेहमी गावी जाताना मी साडी नेसते, पण काही कारणास्तव गावी जायचं कॅन्सल झालं आणि 9 वाजलेले, तोपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून म्हटलं चला नाश्ता करूयात. आणि असंच नाश्ता बनवता बनवता एका मैत्रिणीला फोन केला, तर ती बाहेर फिरायला निघालेली. तर म्हणाली येत आहे का. खरं तर ती ज्या ठिकाणी निघाली होती तिकडे खूप दिवसांपासून मला पण जायचं होतं. जवळच होतं पण काही जाणं झालं नव्हतं. तर म्हटलं चला, तयार पण आहोत तर जाऊया. बघा, प्रत्येक रविवार एकच सुट्टी असते, त्याच्यामुळे आपला अर्धा दिवस तर नाश्ता स्वयंपाक करण्यामध्ये जातो. त्याच्यानंतरचा थोडा आराम आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काय भाजीपाला वगैरे सामान काय असेल तर ते घरामध्ये आणायचं, याच्यामध्येच आपला सगळा वेळ जातो. आणि त्यामुळे असं वाटत होतं की जरा थोडंसं कुठून तरी बाहेर फिरून येऊयात. आणि मग एकदम अनप्लॅन अशी ही सुंदर ट्रिप झाली. तर तिची फॅमिली आणि आमची फॅमिली अशी आम्ही निघालो आहे. खरं तर हल्ली असं प्रवास केल्यानंतर खूप थकायला होतं, पण तरीसुद्धा जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की प्रवासाने माणूस प्रगल्भ होतो. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे जेव्हा आपण स्वतः प्रवास करतो तेव्हा तर शिकतच असतो, पण जेव्हा आपण असे व्हिडिओ बघतो किंवा पुस्तकं वाचतो त्याबद्दल, तर तेव्हासुद्धा आपल्या ज्ञानामध्ये भरच पडते आणि कधी ना कधी ती आपल्याला उपयोगीसुद्धा पडते. कॉलेजमध्ये असताना ना मी खूप सारी प्रवास वर्णनं वाचलेली, जशी की बघा अपूर्वाई, त्याच्यामध्ये लंडन आणि युरोपच्या प्रवासावरती ना पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. किंवा पूर्वरंग आहे, जावे त्यांच्या देश आहे. जेव्हा आपण अशी पुस्तकं वाचतो, म्हणजे मला तशी आवडसुद्धा आहे, तर त्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडते. चला, तर इथून जवळच म्हणजे महाडजवळ शिवथरगड म्हणून एक सुंदर ठिकाण आहे की जिथं समर्थ रामदास स्वामी यांनी कल्याण स्वामींना दासबोध हा ग्रंथ सांगितला व लिहून घेतला. म्हणजेच समर्थ रामदास स्वामींनी इथं दासबोध या ग्रंथाची रचना केली. आणि असं म्हणतात की इथंच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट झालेली. आणि या सुंदर ठिकाणाला कधीपासून भेट द्यायची माझी इच्छा होती आणि ती अचानकपणे अशी पूर्ण झाली. चला, तर आपला जो मेन विषय होता की कॉन्टेंट क्रिएटर. तर मैत्रिणींनो, मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधीसुधी गृहिणी आणि यूट्यूबचे व्हिडिओ बनवायच्या आधी काही मी प्रवास करत नव्हते असं नाही, करायचे. आणि जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून असंच छान छान शूट करायचे, फक्त ते कुठं शेअर करत नव्हते, ते फक्त व्हॉट्सॲप स्टेटसपुरतंच मर्यादित होतं. नेहमी आपले घरातलेच व्हिडिओ असतात, कारण आपण एक गृहिणी असतो आणि आपलं विश्व हे आपलं घरच असतं. फारसं कुठे आपण जात नाही, पण खरंच थोडंफार आपण बाहेर पडायला पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपलं मन आहे ते फ्रेश होतं. कारण सतत जेव्हा घरात राहतो ना तेव्हा मन कोंडल्यासारखं होतं.
आणि त्यामुळंच निगेटिव्हिटीसुद्धा वाढते, मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते. तर जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपोआपच खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि मनामध्ये चाललेले निगेटिव्ह विचार कुठेतरी मागे पडून जातात आणि या छान छान गोष्टी बघून आपलं माइंड फ्रेश होऊन जातं. तर आता बघा, हा जो मठ आहे म्हणजे ही जी शिवतरगळ आहे त्याच्या बाजूलाच हा खूप मोठा असा धबधबा आहे. सह्याद्रीच्या कुशीत हे सुंदर ठिकाण आहे. आता ही गुहा आहे म्हटल्यानंतर ती एकदम डोंगराच्या मध्येच आहे. फक्त आता इथे जाण्या-येण्यासाठी खूप चांगला रस्ता वगैरे आहे, तुम्ही बघितलात. आणि हे इथं रामदास स्वामींचं आणि कल्याण स्वामींचं ते दासबोध लिहून घेत आहेत असं सुंदर असं शिल्प आहे. तर तुम्हाला दाखवते ही गुहा कशी आहे. एकदम वाकून वाकून असं तिथून जावं लागतं आणि मी ऑलरेडी साडी नेसूनच तयार होते, त्याच्यामुळे मी काही चेंज केलं नाही, साडीवरतीच आली. तर ही अशा प्रकारची गुहा आहे. आता इथे आतमध्ये लाईट्स वगैरे आहेत त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही, चांगलं बांधकाम वगैरे केलेलं आहे. आणि असं म्हणतात की इथून एक छोटासा रस्ता आहे गुहेतून, जो डायरेक्ट सज्जनगडाला जाऊन मिळतो. आता तो बंद असेल, कारण आता कोण जाणार ना तिथून, डोंगरातून असेल तो. पण अशी पूर्वीच्या काळची जी ठिकाणं असतात ना, तर ती बघायला खरंच खूप छान वाटतं आणि आश्चर्यसुद्धा वाटतं की एवढ्या वर्षापूर्वी हे कसं काय त्यांनी साध्य केलं असेल. जरी अगदी डोंगरामध्ये ही गुहा असली तरी अगदीच निर्जन नाही आहे, कारण इथं भरपूर लोक येत जात असतात आणि बाजूला त्यांचं ऑफिससुद्धा आहे. इथं प्रसादसुद्धा दिला जातो दुपारच्या वेळेला. आता ऑलरेडी आम्हाला यायला खूपच उशीर झालेला, म्हणजे इथं येईपर्यंत तरी 3 वाजलेल्या. तरीसुद्धा बरीच लोकं होती. अगदी एस-टी बसेससुद्धा दिसल्या इथं भरून आलेल्या ट्रिपसाठी वगैरे. आणि आपल्या एका मैत्रिणीने विचारलेलं की तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाऊस कसा काय असतो. तर बघा, आम्ही राहतो कोकणात आणि हे सगळं वातावरण, निसर्ग बघून तुम्हाला समजलंच असेल की इथं पाऊस रोजच असतो. का असतो ते? तर आज खरं तर एवढा पाऊस नव्हता. म्हणजे शनिवारी तर थोडंसं ऊन पडलेलं आणि आज ऊन नव्हतं, पण फारसा पाऊस नव्हता, पण वातावरण खूप छान होतं. आणि या 1 ते 1.5 महिन्यात पहिल्यांदा असं आहे की पाऊस जास्ती नाही आहे. पण आज जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करते आहे तेव्हा मात्र भरपूर पाऊस पडतो आहे. तर काही ठिकाणी नसेल खूप पाऊस पडत, पण इथे कोकणामध्ये तर पाऊस हा असतोच. किती सुंदर निसर्ग आहे ना हा. आठवड्यातून एकदा तरी असं बाहेर फिरायला यायला हवं, पण आपल्याला ते जमत नाही. खरं सांगायचं तर हल्ली जेव्हा असे आपण फिरून येतो तेव्हा खूप थकवा जाणवतो, हातपाय दुखत राहतात आणि नेहमीप्रमाणे इथे एन्जॉय तर केला, पण आल्यानंतर खूपच थकवा, विकनेस वाटत होता. पण तरीसुद्धा असं बाहेर फिरायला जायलाच हवं. या गोष्टी तर होतच राहणार, तिकडे लक्ष द्यायचं. आणि सगळेच म्हणाले की आपण इथं थांबूयात थोडा वेळ. आणि किती सुंदर नजारा आहे. असं वाटत होतं की काश्मीरची ही नदी आहे की काय. कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे खोल अशा नद्या असतात, म्हणजे आमच्याकडे ज्या कृष्णा, कोयना नद्या आहेत खूप खोल असतात आणि असं खळखळ वाहणारं पाणी नसतं. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच आलेली, मला माहिती नव्हतं की असा सुंदर नजारा इकडे असणार आहे. आणि मनात विचार आला की इथं सुंदर अशी रील बनवूया. एक साधी छोटीशी क्लिप काढलेल्या, पण त्याला स्लो मोशन दिलं आणि गाणं लावलं तर किती सुंदर अशी रील तयार झाली. म्हणजे मी असं काहीच ठरवलं नव्हतं की इथं जाऊन रील बनवायची वगैरे, पण ते बघून मला असं वाटलं, इच्छा झाली की चला इथे एक छानशी रील बनवूयात. आता रील बघताना असं वाटत होतं की कुठेतरी छान सुंदर मस्त ठिकाणी मी फिरायला गेली आहे. कारण रील बघितल्यानंतर काही मैत्रिणींचे मेसेजसुद्धा आले की कुठं गेली आहेस इतक्या सुंदर ठिकाणी. तर असं काही प्लॅन करून गेले नव्हते, पण बघा आपल्याला जशी आवड असते ना, तर तशा गोष्टी आपल्याला मिळत जातात. म्हणूनच नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा, चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा. आता रील बनवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण त्यामुळे आपण आनंदी राहतो आणि आपले स्वतःचेच असे व्हिडिओ बनवलेले जेव्हा बघतो ना, तेव्हा खुश होऊन जातो. आपल्या मनामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं, त्याला नेहमी जिवंत ठेवायचं आणि स्वतःला आपण सामान्य समजायचंच नाही. आपणही खास आहोत. कदाचित मी कंटेंट क्रिएटर नसते तर हे मी असं सोशल मीडियावरती पोस्ट केलं नसतं. मी स्वतःपुरती बनवली असते. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानेच उठून सोशल मीडियावरती पोस्ट करायला पाहिजे. ती जरी नाही केली तरी स्वतःला हा जो मिळणारा आनंद आहे ना, तो खूप वेगळा आहे. म्हणजे आनंदाची व्याख्या फक्त याच्यापुरतीच मर्यादित नाही आहे. मन मोकळं जगायला मिळालं तरी माणूस खुश राहतो. आपली अजूनसुद्धा याच्या व्यतिरिक्त काही स्वप्न असतात, तर तीसुद्धा पूर्ण करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. आता जेव्हा मी हा माझा कॉन्टेंट क्रिएटरचा प्रवास सुरू केला ना, तर खरं सांगते म्हणजे आजूबाजूची जी लोकं असतात ना, ती आपल्याला खूप जज करत असतात. काहींना वाटतं ही काय फालतूगिरी चालू आहे, काय करत असते ही आणि कशाला हे असं सोशल मीडियावरती पोस्ट करायचं. आम्हाला नाही बाबा आवडत असलं काही. पण खरं तर अशी लोकं जेलस असतात मनातून, स्वतःला हे असं काही करता येत नसतं म्हणून. चला तर तिथूनच अजून एक सुंदर ठिकाण होतं. तिथंसुद्धा खूप दिवसांपासून यायची इच्छा होती, पण इतक्या वर्षात इथं येणं झालं नव्हतं. तर हे आहे वाळनकोंड. किती सुंदर ठिकाण आहे बघा. एकदम अद्भुत निसर्गरम्य. आणि इथं वरदायिनी देवीचं मंदिर आहे इथं खालती बघा.
आणि हा सुंदर असा डोह आहे आणि या डोहामध्ये हजारो मासे आहेत, पण आता खूप पाणी आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही. आणि असं म्हटलं जातं की ही जी देवी आहे त्या माशांच्या स्वरूपात इथं वास करते. तर हे बघा, इथं जे खडकावरती हे स्थान दिसतंय तर ते देवीचं स्थान आहे आणि तिथं खूपच वेगळंच सौंदर्य आहे या ठिकाणाला. तर हा बघा, हा असा पूल आहे इथं येण्यासाठी. हे वरदायिनी देवीचं स्थान आहे आणि हा सुंदर नजारा दिसतोय इथून. चला आता मघाच्याच विषयावरती बोलूयात. तर मी सांगत होते तुम्हाला की खूप लोकं आपल्याला जज करतात जेव्हा आपण असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण जर अशा लोकांच्याकडे लक्ष देत बसलो ना तर प्रगती होत नाही. म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं, कारण त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीच पडलेली नसते. पण याउलट आपण स्वतःचं काम करण्यामध्ये जेव्हा बिझी असतो, व्यस्त असतो, तेव्हा आयुष्य आपलं खूप मस्त होऊन जातं. बऱ्याचशा स्त्रिया आहेत त्या मनामध्ये कुढत राहतात की मला असं काही करायला मिळत नाही. पण तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न तरी करा. इतर कोणी येऊन तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा, तुमच्या आवडी-निवडी नाही पूर्ण करणार आहे. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला लागणार आहे. मघाशी जसं मी म्हटलं की हा जो माझा कंटेंट क्रिएटरचा प्रवास आहे ना, त्यात मला स्वतःला मी शोधत गेले आणि खरं सांगू का, एक आनंदी मला सापडली. हे सगळं करण्यात मी इतकी बिझी आहे ना, की मला कोण काय करतंय याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. कोण माझ्याविषयी काय विचार करतंय याकडे सुद्धा माझं अजिबात लक्ष नसतं. मी माझ्यामध्येच व्यस्त आणि मस्त आहे. आता हे बघून काही लोकांना जेलसी होते. पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांना त्यांच्या हालवरती सोडून द्यायचं. अजून एक, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं अवघड नाही, पण सोपंसुद्धा नाही. त्यासाठी आपला बराचसा वेळ द्यायला लागतो, भरपूर मेहनत करावी लागते, स्वतःला अपडेट, प्रेझेंटेबल ठेवावं लागतं. एडिटिंगसाठी तर खूपच वेळ द्यायला लागतो. बऱ्याच वेळेला काही प्रॉब्लेम्स असतात, पण बिझी असलं की या सगळ्याकडे दुर्लक्ष करणं आपोआप होतं. खूप सारे अनुभव येतात. त्यामुळे होतंय काय की मला जे अनुभव आलेत आयुष्यामध्ये, तर त्याच्यातून जे शहाणपण आलंय ते मी तुमच्याशी शेअर करत असते. हे सगळं घर सांभाळून करायचं असतं, कारण की घर ही आपली पहिली प्रायोरिटी असते. खरं तर याबद्दल शेअर करण्यासारखं खूप काही आहे, पण आता व्हिडिओ खूपच मोठा होतोय. अजून एखाद्या व्हिडिओमध्ये याबद्दल मी एकदम डिटेल असा व्हिडिओ शेअर करेन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत